Good morning, students. Standard 10th, Subject Science 2, Teacher Sana Pesam. Chapter number 9, Carbon Compounds. Carbony संयुगे. Bonds in carbon compounds. In the previous standard, we have seen that organic and inorganic compounds are the two important types of compound. Except material fabricated from metal and glass, soil, several other material from foodstuffs to fuel are made up of organic compounds. Students, what is meant by carbon? The essential element in all the organic compounds is carbon. म्हणजे सर्व सेंद्रिय संयुगातील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन होय. संयुगाचे हे दोन महत्त्वाचे प्रकार असतात, सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे. सुमारे 200 वर्षापूर्वी असे मानत की सेंद्रिय संयुगे सजीवांपासून मिळतात, पण प्रयोगशाळेत सुद्धा ती तयार होत गेली आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय बघा. ऑल द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज अ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, carbon salts, carbonate salts and bicarbonate salts are exception. They are inorganic compounds of carbon. Bonds in carbon compounds म्हणजे कार्बन संयुगातील बंध. You have learned about the ionic compounds in the previous chapter. You have seen that ionic compounds have high melting and boiling point and they conduct electricity in the molten and dissolved state. You have also seen that these properties of ionic compounds are explained on the basis of ionic compounds in them. Table 9.1 shows melting and boiling points. For example, methane CH4 Mp minus 183 degree Celsius, boiling point minus 162. Ethanol CH3CH2OH Mp minus 117, boiling point 78. Chloroform CSCl3 Mp minus 64, Bp 61, and acetic acid CH3COOH, its melting point is 70 and boiling point is 118. The background of bond formation by carbon. As the valence shell of carbon contains 4 electrons, there can be many alternative routes to attain a noble gas configuration. म्हणजे कार्बनचे बंध तयार होण्याची पार्श्वभूमी. कार्बनच्या संयोजक कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे राजवायू स्वरूपान गाठण्यासाठी कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात. द फर्स्ट इज टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस हेलियम बाय लुजिंग वन आफ्टर अनदर ऑल द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. संयोजक कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचे स्वरूपन गाठणे. Here, carbon atom does not take this route to attain a noble gas configuration. म्हणजे कार्बन अणू हा राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी हा मार्ग घेत नाही. सेकंड वे इज टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस निऑन Ne by accepting 1 by 1 as the 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे संयोजक कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून निऑनचे स्थायी स्वरूपन गाठणे. द थर्ड वे इज टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ निऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलन्स शेल विथ 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ अदर ॲटम्स. म्हणजे संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनांचे इतर 4 संयोजक इलेक्ट्रॉनांबरोबर संधान करून निऑनचे स्वरूपन गाठणे. The chemical bonds formed by sharing of 2 valence electron between the 2 atoms is called covalent bond. Covalent bond म्हणजे काय? सहसंयोज बंध. 2 अणूंमध्ये 2 संयोजक इलेक्ट्रॉनांच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोज बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. The covalent bond is represented clearly by drawing an electron dot structure. In this method, circle is drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by a dot or a cross.
सहसंयोज बंधाचे रेखाटन करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात. यात अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयोजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दाखवतात. हिअर द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल विथ अ सिंगल बॉन्ड. लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आकृतीमध्ये हायड्रोजन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना आणि एकेरी बंध दर्शवला आहे. रेषा संरचनेलाच रचनासूत्र असेही म्हणतात. वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढली जाते. एका छोट्या रेषेने बंध दर्शवतात. हिअर इन फिगर द एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग. First look at the hydrogen molecule, which is the simplest example of molecule formed by covalent bonding. You have already learned that atomic number of hydrogen being is 1. Its atom contains 1 electron in K shell. It requires 1 more electron to complete the K shell and attain the configuration of helium He. The oxygen molecule is formed by chemical combination of 2 oxygen atoms. And N2 molecule is formed by the chemical combination of 2 nitrogen atoms. On drawing the electron dot structures of these 2 molecules, it becomes clear that 2 oxygen atoms in O2 molecule are joined with each other by 2 covalent bonds. That is a double bond. म्हणजे सहसंयोज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचे एक साधे उदाहरण हायड्रोजन रेणूचे आपण खाली आकृतीत पाहत आहोत. हायड्रोजनचा अणुअंक 1 असल्याने त्याच्या के कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो. के कवच पूर्ण भरून हेलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यासाठी 2 हायड्रोजन अणू त्याचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये संधान करतात व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. 2 ऑक्सिजन अणूच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो, तर 2 नायट्रोजन अणूंच्या रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. या दोन्ही रेणूंचे रेखाटन केल्यावर स्पष्ट होते की O2 रेणूंमध्ये 2 ऑक्सिजन अणू एकमेकांना 2 सहसंयोज बंधांनी म्हणजे दुहेरी बंधांनी जोडलेले आहेत, तर N2 मध्ये 2 नायट्रोजन अणू एकमेकांना 3 सहसंयोज बंधाने म्हणजे तिहेरी बंधांनी जोडलेले आहेत. आकृतीत दुहेरी बंध व तिहेरी बंध दर्शवलेले आहेत. स्टुडंट्स, लेट अस कन्सिडर अ कार्बन कंपाउंड मिथेन CH4. Here we saw that carbon atom forms 4 covalent bonds using the 4 valence electrons and attain the configuration of nearby noble gas neon and attain stability. Figure shows line structure and also electron dot structure of methane. म्हणजे मिथेन या कार्बनी संयुगाचा आपण जर विचार केला तर यात असे दिसते की 4 संयोजा इलेक्ट्रॉनांच्या सहाय्याने कार्बन अणू 4 सहसंयोज बंध तयार करून जवळच्या निऑन या राजवायूचे स्वरूपण गाठतो व स्थायित्व प्राप्त करतो. मिथेन इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तसेच रेषा संरचना आकृती 9.5 मध्ये दाखवलेली आहे.